प्रश्न विचारले होते ते प्रश्न माझ्या प्रत्येक भगिनीला प्रत्येक भावांना माहिती पाहिजे. परवाच एक गोष्ट सांगितली की आपण एकीकडे भारतीय लोकशाही म्हणतोय आणि ज्या वेळेला लोकशाही म्हणतोय त्यावेळेला त्या लोकशाहीच्या माध्यमातून आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारायची धाडस करतोय त्यावेळेला ते प्रश्न ना कोण ऐकतंय ना त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न होतोय. परवाच आम्ही एक साधी मागणी केली आमदारांच्याकडे की आम्हाला कुठेतरी पोलीस स्टेशनचा त्रास होतोय, आमच्या भगिनींना कुठेतरी तिथे गेल्यानंतर न्याय मिळत नाहीये, आमच्या लोकांची अवस्था तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर वाईट होते. ह्याच्यासाठी फक्त साहेब काय करा, एक आम सभा बोलवा, एक आम सभा. विषय बऱ्याच वेळा तुम्ही ऐकला, मात्र आम सभेमध्ये काय केलं जातंय, फक्त जे तुमचे साधे साधे जे प्रश्न आहेत हे प्रश्न अधिकाऱ्यांना विचारले जातात. मग का तुम्ही अधिकाऱ्यांना बोलू शकत नाही? का त्यांचे हप्ते चालू आहेत म्हणून? पोलीस स्टेशनकडे तुम्हाला हप्ते येतात म्हणून? पीडब्ल्यूडी कडे तुम्हाला हप्ते येतात म्हणून? तहसील कार्यालयाकडे हप्ते येतात म्हणून? जर तुम्ही त्या हप्त्यांसाठी म्हणून जर आमसभा बोलवत नसाल, तुम्ही जर जाणीवपूर्वक 1600 कोटीचा हिशोब देत नसाल, तर तुम्हाला आम्हाला गरज आहे अशी नेतृत्व ज्यांनी 5 वर्ष फसवलं त्यांचा पहिला पत्ता डिलीट करणं. आणि आज बरं वाटतंय ज्या ज्या गावामधून जातोय तिथं ते एकच म्हटलं जातंय, मळवीकर साहेब आम्ही पहिलं जर काम काय केलं असेल तर ते पहिल्यांदा ह्या राजेश पाटलांना पहिल्यांदा खुर्चीवरनं खाली करायचा निर्णय घेतलाय. हा निर्णय काय मित्रांनो लक्षात घ्या, कशासाठी आज वाईट वाटतंय. ज्या भगिनींचे कोणतरी सासरवाडची माणसं कोल्हापूरहून आली, कुठनं तरी राधानगरीहून आली, कुठून तरी आग्र्याहून आली, प्रश्न पडतोय बेळगाव विंगूला रस्ता बघितल्यानंतर खरंच माझ्या हा तालुक्यातला रस्ता आहे का? आज तुम्ही विचार करा. ज्या ज्या वेळेला आम्ही सांगितलं पद सुद्धा मी परवाशी सांगितलं, बऱ्याच जणांनी ऐकला. 1 नाही 2 नाही, किती पद, एका घरामध्ये किती पद. आता जे का माझ्या मित्रांनी सांगितलं, मळवीकर साहेब वाईट वाटते म्हणले की ते आमदार असताना साधा वडिलांचा फोटो दिसत पण नाही त्या बोर्डावरती, साधा फोटो दिसत नाही. महत्वाकांक्षा माणसांना किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मित्रांनो, माझी एक विनंती आहे आपल्याला, ही निवडणूक आहे, विचाराची निवडणूक आहे. ह्या विचारामध्ये काही गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या. परवाशी जे सांगितलं, काही माझ्या मित्रांनी काल गोव्याच्या फोन करून सांगितलं, तुम्ही मळवीकर साहेब आम्हाला माहित नव्हतं की ते डेअरीचे पण चेअरमन आहेत, आम्हाला माहित नव्हतं सोसायटीचे पण चेअरमन आहेत. माझे जे सगळे बंधू भाई पुढे बसलेत, तुम्हीच विचार करा, ज्या वेळेला तुमच्या गावातला एखादा पुढारी 2 टर्म जर सोसायटीचा चेअरमन झाला तर तिसऱ्या वेळी तुम्ही चंग बांधताय, त्याला खुर्चीवरून खाली करायचा. एखादा माणूस जर डेअरीचा चेअरमन 10 वर्ष झाला तर तुम्ही लगेच खाली खेचताय. एखादा सरपंच झाला तर त्याला खाली खेचताय. मग सांगा, ज्या चंदगड तालुक्यामध्ये आजपर्यंत केडीसी बँक कधीच कुणाला दिसली नाही, फक्त एकमेव घराण्यामध्ये प्रत्येक वर्षी प्रत्येक 5 वर्षाला एकच फक्त संचालक घरातला, का कधी विचार आला नाही डोकीत की बाबा प्रत्येक वेळेला केडीसी का देऊ? केडीसी काय त्यांच्या बापाची नाही आहे, केडीसी बँक ही तुमची आमची आहे. त्याच वेळेला गोकुळ दूध संघ दुध मात्र आम्ही डेअरीत घालायची, का कधी विचार आला नाही की बा एखादा सर्वसामान्य शेतकरी त्या भरवणाला मानावं लागेल, किमान त्यांनी इतर सर्वसामान्य माणसांनी तरी 2-3 वेळा टर्म तरी दिल्या. सांगा ना, ह्या नेत्यांनी जेव्हा संधी मिळाली कधी गोकुळचं संचालक कोणाला दिलं? सगळ्यात वाईट वाटतंय, जी शिक्षण संस्थेचा परवा सांगितलं, आज आम्ही बीए व्हायचं, बीएड व्हायचं, मात्र एक ही कुठलं आरोग्य विषयक कॉलेज, एखादे MBBS म्हणा, BAMS म्हणा, BHMS म्हणा, एक कॉलेज काढू शकले का? कारण तरुण सुशिक्षित होतील म्हणून. विचार करण्यासाठी मित्रांनो गोष्ट आहे, कुठंतरी याचं चिंतन होणं गरजेचं आहे. आज बघा, साधी गोष्ट मी परवा सांगितलं, गावातलं तुम्ही माहिती काढा. परवा नाव गुन्हा मी सांगितलं, गावातली जी दूध डेअरी आहे त्या दूध डेअरीचा चेअरमन राजेश नरसिंहराव पाटील, गावातल्या सोसायटीचा चेअरमन राजेश नरसिंहराव पाटील, TDCचे संचालक राजेश नरसिंहराव पाटील, 9 महाराष्ट्राचे चेअरमन राजेश नरसिंहराव पाटील, गोकुळचे संचालक राजेश नरसिंहराव पाटील, आणि सगळ्यात महत्त्वाचं आमदार कोण? राजेश नरसिंहराव पाटील. गावातल्या लोकांच्या विरोधात मात्र आवाज उठवतोय का? तुमचं आमचं कर्तव्य नाहीये? मित्रांनो, विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणून तरी परवा मी सांगितलं होतं की ह्या गोष्टींचा आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं काल हलकर्णीच्या भगिनीने सांगितले, होय 1500 रुपये मिळतात, मात्र त्या 1500 रुपयाच्या पलीकडे जाऊन जी महागाई वाढली आणि त्याचा जो परिणाम जो आमच्या कुटुंबावरती झाला त्याचा विचार करण्याची गोष्ट आहे. खोराट साहेबांच्या निमित्तानं आज आम्ही हे नेतृत्व का पुढे करायला, त्यावेळेस आम्ही सगळ्यांना, आता बरीचशी भाषणं तुम्ही ऐकलंय, आज एका गोष्टीचं वाईट वाटतंय मित्रांनो, ज्यावेळेस दौलत साखर कारखाना बंद पडला तेव्हा हेच कामगार आणि आम्ही रात्रंदिवस या नेत्यांच्या घरी हेलपाटे मारत होतो. आमच्या दिवस जे वाईट आले ते सांगत होतो, किमान काहीतरी करा, काहीतरी करा. बरं, करायचा निर्णय काय घेतला तुम्ही की माझा एकमेव तालुका संघ आहे, तो तालुका संघ दौलत साखर कारखाना घेतोय, मात्र त्याच्यासाठी पगारांना कामगारांना अर्ध्या पगारावरती काम करावं लागेल, शेतकऱ्यांना दर कमी घ्यावा लागेल, सेवा सोसायटींना 5 लाख रुपये द्या. म्हणजे अगोदरच पूर्ण तालुक्याचं वाटोळ झालंय. त्याच्यामध्ये ह्या जर तुम्ही संकल्पना समोर ठेवल्या तर काय सांगा तुम्ही, काय अवस्था होती?
मित्रांनो, हा प्रत्येक गोष्टीमध्ये बंद पडलेला साखर कारखाना